प्रशासनासंबंधीचा मॅक्स वेबरचा सिद्धांत आपण पाहिला. आता आज पाहायचा आहे तो शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर या महान शास्त्रज्ञांनी या महान प्रशासकीय विचारवंतांनी मांडलेला सिद्धांत आपल्याला आज पाहायचा आहे. 1856 साली त्यांचा जन्म झाला आणि 1915 साली मृत्यू. अमेरिकेमध्ये यांचा जन्म झाला. यांची सगळी कारकीर्द त्यांनी अमेरिकेमध्ये घालवली. अमेरिका तसंच जगातल्या अनेक कारखान्यांना, उद्योगांना यांनी मांडलेल्या विचारांचा फायदा झालेला दिसतो. हे बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर, अभियंता म्हणतो आपण त्यांना. तर मेकॅनिकल इंजिनियर होते, परंतु अतिशय खडतर असं आयुष्य ते जगले. शॉप फ्लोअरवरच्या साध्या कामगारापासून ते कारखान्याच्या मुख्य व्यवस्थापकापर्यंत सर्व पदांवरती त्यांनी काम केलं. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. टेलरिझम या नावाने त्यांची ही शास्त्रीय व्यवस्थापन पद्धत जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या औद्योगिक व्यवस्थापनाच्या व्यवस्थेचा जगातील सर्व देशांना फायदा झालेला आहे. त्यांच्या नावावरती 40पेक्षा अधिक पेटंट्स आहेत. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी निवृत्ती घेतली, पण त्याच्यानंतरही त्यांना अनेक विद्यापीठांमधून आणि नामांकित व्यवस्थापक किंवा व्यवस्थापनशास्त्र शिकवणाऱ्या, आपल्याकडे ज्याला आपण MBA म्हणतो, मॅनेजमेंट कोर्सेस, तर व्यवस्थापन शास्त्र शिकवणाऱ्या नामांकित संस्थांमध्ये त्यांची व्याख्यानं व्हायची. 59व्या वर्षी वयाच्या त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अनेक शारीरिक व्याधींना त्यांना आयुष्यभरामध्ये तोंड द्यावं लागलं. नजर त्यांची बरीच कमजोर होती. त्याच्यासाठी डोळ्याचे ऑपरेशन्स करावे लागले आणि या सगळ्याशी झगडत त्यांनी आपली मांडणी केली. त्यांनी ज्या वेळेला ही मांडणी केली त्याच्या आधी अमेरिकेतील स्थिती कारखान्यांमधील थोडी गोंधळाची होती. त्यांनी जे पुस्तक लिहिलंय, प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये ते त्यांनी मांडलंय. सुरुवात जी केली आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पूर आला, भूकंप आला किंवा आणखीन काही नैसर्गिक आपत्ती आली, काही मानवनिर्मित कारणांमुळे नुकसान झालं तर ते लक्षात येतं, परंतु काम करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे जे नुकसान होतं ते सहसा लक्षात येत नाही. आता काही उदाहरणं आपण बघूया, म्हणजे ते काय म्हणतात ते त्याच्यावरून लक्षात येईल. एखादा अत्यंत प्रथितयश असा आचारी असतो, तो साधारणपणे, भारतामधलं हे उदाहरण आहे, तो सहसा मोजून मापून कुठल्या गोष्टी करत नाही. 4 चमचे साखर, 5 चमचे तूप. आता टी व्हीवरती जे रेसिपीजचे शोज होतात किंवा यूट्यूबवरती तुम्ही हल्ली बघत असाल किंवा वर्तमानपत्रामध्ये येतात, त्याच्यात सगळं मोजून मापून दिलेलं असतं. 5 स्टार हॉटेल्समध्ये काम करणारे आचारी किंवा शेफ म्हणतो आपण त्यांना, आता आचारी म्हणणं म्हणजे अपमानास्पद वाटतं त्यांना, तर हे शेफ सगळं मोजून मापून करतात. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी काही ठराविक निश्चित असं माप असतं किंवा मापाचं काही भांडं असतं. परंतु आपले जे जुने आचारी आहेत त्यांचं म्हणणं काय असतं, आम्ही मोजून मापून काय करत नाही, आमच्या हातात बसलंय सगळं. हे हातात बसणं जे आहे हे टेलरला अजिबात मान्य नाहीये. अमेरिकेच्या कारखान्यांमध्ये अशी स्थिती होती
की कामगारांना कुठलंही प्रशिक्षण दिलं जायचं नाही. कामगार स्वतःची उपकरणं घेऊन यायची, स्वतःची अवजारं घेऊन यायची आणि त्यांच्या पद्धतीने ते काम करायचं. कामाच्या वेळा फारशा काही निश्चित नव्हत्या. त्यांना हवं तेव्हा ते यायचे, त्यांना हवं तेव्हा जायचे. पैसेही त्यांना फारसे मिळायचे नाहीत किंवा पैसे पण निश्चित काही नसायचे. काही बक्षीस म्हणा किंवा काही उत्तेजनार्थ काही दिलंय असाही काही प्रकार नव्हता. त्यामुळे सगळी गोंधळाची स्थिती होती. वेस्टेज ऑफ रिसोर्सेस म्हणजे संसाधनं जी आहेत ती बरीचशी वाया जायची. म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये एखादी पाटी आणि पेन्सिल दिली किंवा थोडासा मोठा असेल आणि एक पेन दिलं त्याच्या हातामध्ये आणि कागद दिले, तर त्याला त्याचं महत्त्व कळत नाही आणि तो भराभर त्याच्यावरती रेघोट्या मारून ठेवेल किंवा पेन्सिल फोडून टाकेल, पेन तोडून टाकेल, कागद फाडून टाकेल. तर जपून वापरत नाही किंवा त्याला कसं वापरायचं हे माहिती नसतं. तर अशा परिस्थितीमध्ये रिसोर्सेस किंवा संसाधनं वाया जातात. तर अमेरिकेच्या कारखान्यांमध्ये हीच स्थिती होती. याला टेलरचा विरोध होता. तर त्यांनी जे सायंटिफिक मॅनेजमेंट त्याचं म्हणणं काय होतं, की शास्त्रीयदृष्ट्या जर तुम्ही एखादं काम करायला घेतलंत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश हे निश्चित मिळणार. रूल ऑफ थंब हे चुकीचं आहे असं त्याचं म्हणणं होतं. रूल ऑफ थंब म्हणजे काय, तर मगाशी मी म्हटलं तसं, तर आचारी जुना जो म्हणतो, की आमच्या सगळं हातात बसलं. अंदाजानी किंवा आमच्या नजरेत सगळं बसलंय, आम्हाला अंदाजाने समजतं, आमचा अंदाज चुकत नाही. टेलरचा याला विरोध होता. टेलरच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली पाहिजे, वेगवेगळ्या मार्गाने करून पाहिली पाहिजे आणि त्यातला सर्वोत्तम मार्ग कोणता ते निवडलं पाहिजे. जे काम करणार आहेत त्या कामगारांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. सायंटिफिकली ट्रेन एम्प्लॉईज आणि ते सुद्धा शास्त्रशुद्ध असलं पाहिजे. एन्श्युअर मोस्ट इफिशियंट वेज ऑफ वर्किंग आर यूज्ड म्हणजे कामाची सगळ्यात चांगली पद्धत वापरली जाते आहे हे व्यवस्थापनाने सुनिश्चित केलं पाहिजे. डिव्हाइड वर्क बिटवीन मॅनेजर्स अँड वर्कर्स व्यवस्थापक आणि कामगार यांच्यामध्ये कामाचं विभाजन केलं पाहिजे आणि जो पगार द्यायचा आहे ते कामाच्या रिझल्ट्सवरती म्हणजे काम कशा प्रकारे केलं जात आहे, कोण किती चांगल्या प्रकारे काम करतो त्याप्रमाणे त्याचा पगार ठरला पाहिजे. म्हणजे पगार चांगलं काम केलं तर चांगला पगार मिळतो किंवा पगार वाढ मिळते हे एकदा कर्मचाऱ्याला समजलं की तो त्याप्रमाणे चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहील. आता मॅकडोनल्ड्सचं दुकान जर तुम्ही कधी बघितलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच इम्प्रूव्हमेंट्स केलेल्या दिसतात, बऱ्याच सुधारणा केलेल्या दिसतात. त्यांची एक कामाची पद्धत आहे. यूट्यूबवरतीच मी एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये टेलरिझम समजावून सांगताना त्यांनी मॅकडोनल्ड्सचं उदाहरण दिलं. तर ते मला भावलं, योग्य वाटलं म्हणून मी सुद्धा तेच पुन्हा सांगतोय. त्याच्यात आणखीन काही ॲडिशन म्हणजे मलाही ते जाणवलेलं होतं. तर त्या ॲडिशन्स करून मी तुम्हाला त्याचं उदाहरण देतोय. ते समजण्यासाठी. तर मॅकडोनल्ड्समध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमची ऑर्डर घेतली जाते. वेगवेगळे सेक्शन्स आहेत. ऑर्डर घेण्यासाठी वेगळा माणूस नेमलेला आहे. तो तेच काम करतो. तो दुसरीकडे बघत नाही. ऑर्डर दुसऱ्या माणसाकडे पोचते किंवा जो सॅलड बनवणारा आहे, जो बर्गर बनवणारा आहे, जो आईस्क्रीम बनवणारा आहे, असे वेगवेगळे सेक्शन्स त्याच्यात परत केलेले दिसतात. व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन आणि मग ज्याच्या त्याच्या स्क्रीनवर ती माहिती जाते किंवा थोडंसं मोठ्या आवाजात सांगितलं जातं.
आणि मग ते पॅकेज तुमचं तयार केलं जातं. ते आयदर पार्सल असेल तर पार्सल, नाहीतर तुम्ही समोर घेणार असाल, खाणार असाल टेबलावर, तर ते त्या पद्धतीने पॅकेजिंग त्याचं केलं जातं आणि ते डिस्ट्रिब्यूट करणारे आणखीन तिसरेच असतात. म्हणजे बिल घेणारा, ऑर्डर घेणारा एक, पॅकेजिंग करणारा दुसरा, प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग त्याच्यात परत वेगवेगळं आहे आणि डिलिव्हरी. आता त्यांचा ड्राईव्ह वे नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की हायवेच्या जवळ त्यांनी बऱ्याच ठिकाणी ते केलेलं आहे. मॅकडॉनल्ड्स हे बेसिकली फास्ट फूड जॉइंट्स आहेत आणि फास्ट फूड याचा अर्थच तो की पटकन जाता जाता तोंडात टाकायचं आणि कामाला जायचं किंवा पुढच्या उद्योगाला लागायचं. तर लोक हायवेवरती जाता जाता मॅकडॉनल्ड्समध्ये जातात. पण कार पार्क करणं, मग पुन्हा ते लॉक करणं, मग तिथे जाणं चालत, मग पुन्हा येणं, याच्यामध्ये पण वेळ जातो. मग त्याने असा एक नवीन मार्ग शोधला की एक ड्राईव्ह वे. म्हणजे हॉटेलमध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाही. तुमची कार येईल एवढा मोठा रस्ता बांधलाय आणि त्या रस्त्याच्या एका बाजूला जिथे ड्रायव्हिंग सीट आहे, तिथे तुम्हाला त्यांचा एक काउंटर दिसेल. त्या काउंटरवर तुम्ही ऑर्डर द्या. तिथे तुमचं पेमेंट करा आणि तुम्ही गोल फेरी मारून बाहेर पडाल, एक्झिट व्हाल, तर तोपर्यंत तुमची ऑर्डर तिथे आलेली असेल. एखाद दुसरा मिनिट तुम्हाला तिथे थांबायला सांगतात आणि तुम्ही त्याच मार्गाने परत कुठेही पार्किंग न करता किंवा गाडी बंदसुद्धा न करता तुमचं पार्सल घेऊन पुढे जाऊ शकता. म्हणजे जशा लोकांच्या गरजा आहेत त्याप्रमाणे हॉटेलची रचना त्यांनी केलेली दिसते. याला म्हणतात शास्त्रीय व्यवस्थापनाची पद्धत. म्हणजे प्रत्येकाला थांबून खाण्याची इच्छा नसते किंवा तेवढा वेळ नसतो. जे थांबणारे आहेत ते थांबतीलच. मग त्यांच्यासाठी नेहमीची व्यवस्था चालूच आहे. पण जे ज्यांना घाई आहे, पण खायचं आहे, अशांचा नाईलाज असतो. मग बऱ्याच वेळेला ते न खाताच पुढे जातात किंवा हॉटेलमध्ये थांबत नाहीत. तर अशा गिराईकांना कॅप्चर करणं याच्यासाठी लढवलेली ही शक्कल आहे. याला म्हणतात शास्त्रीय व्यवस्थापन. म्हणजे लोकांच्या गरजा काय आहेत, लोकांना काय लागणार आहे, ते लक्षात घेऊन त्यांनी ही ड्राईव्ह वेची संकल्पना केलेली दिसते. म्हणजे अजूनपर्यंत मी तरी दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या फास्ट फूड चेनमध्ये हा प्रकार पाहिलेला नाही आहे. असेल सुद्धा एखादं. पण मॅकडॉनल्ड्सनी ही सिस्टीम सुरू केली आणि त्याचा त्यांना फायदा झालेला दिसतो. म्हणजे बरेच जण त्याचा फायदा घेताना दिसतात. आता टाटा कंपनीचं दुसरं एक उदाहरण माझ्या डोळ्यापुढे आहे. की टाटा कंपनी इंजिनियर्स रिक्रूट करते. इंजिनिअरिंग झाल्यानंतर 4 वर्षाचा कोर्स, 5 वर्षाचा कोर्स जे काय असेल तो 4 वर्षाचा साधारणपणे किंवा IIT वगैरे झालेले असतात मुलं, ते सगळे जॉइन होतात. तर टाटा कंपनी त्यांचं 6-7 महिन्याचं ट्रेनिंग घेते. हे तुम्ही इंजिनियर म्हणून अगदी टॉपर असाल, तुम्हाला सगळी पुस्तकं तुम्ही कोळून प्यायलेली असाल, तरी टाटाचं म्हणणं असं आहे, की आमची कार्यपद्धती वेगळी आहे, तर ती पहिल्यांदा तुम्हाला आत्मसात करावी लागेल. आणि बरेच इंजिनियर झालेले विद्यार्थी असं सांगतात, की आम्ही जे शिकलो आणि जे आम्ही प्रत्यक्षात करत होतो किंवा करतो, ते पूर्णपणे वेगळं आहे. तर टाटा कंपनीने त्यांची एक कामाची शिस्त लावलेली आहे आणि म्हणूनच आता अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये आणि हळू-हळू भारतामध्ये सुद्धा इंडस्ट्रीज आणि शिक्षण, इंडस्ट्रीज आणि अकॅडमिक वर्ल्ड यांनी एकमेकांशी चर्चा केली पाहिजे, एकमेकांच्या बरोबरीने कोर्सेस डिझाइन केले पाहिजेत, असं म्हणलं जातं. पण या सगळ्या विचारांची सुरुवात कुठेतरी टेलरनी करून दिलेली होती. साधारणपणे त्याच काळामध्ये चार्ली चॅप्लिनचा म्हणजे त्याच्यानंतर आहे अर्थात टेलरच्या नंतरचा काळ असेल थोडासा.
तर चार्ली चॅप्लिनचा एक पिक्चर आलेला होता मॉडर्न टाइम्स. त्याचे बरेचसे भाग यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. मला वाटतं पूर्ण पिक्चरसुद्धा आहे. तो जरूर पहा. तर मॉडर्न टाइम्स शास्त्रीय व्यवस्थापनाचं थोडंसं टिंगल उडवणारा चित्रपट आहे. हे प्रत्येक गोष्ट यंत्रानेच करायची. मग तिथे एक जेवणाचं यंत्र दाखवलेलं आहे त्या पिक्चरमध्ये आणि मग त्या जेवणाच्या यंत्रामध्ये काही चुका होतात आणि मग ते तोंडामध्ये अन्न कोंबायला लागतं, ते थांबतच नाही. असे मजेशीर घटनांचा क्रम त्याच्यामध्ये काही दाखवलेला आहे. पण उदाहरणासाठी या गोष्टी मी घेतल्या, तर पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊ. प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी. आता ही तत्व काय आहेत नेमकी, ती आपल्याला इथे पाहायची आहेत. शास्त्रीय व्यवस्थापन म्हणजे काय? टेलर असं म्हणतो की शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन हे फक्त कारखान्यांमध्ये किंवा अभियांत्रिकी उद्योगांमध्येच नाही, तर आयुष्याच्या जगताना प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही हे करू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आधी अंदाज घेणं, त्याच्यानंतर ती कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चामध्ये कशी होईल, चांगल्यात चांगली कशी होईल, असा प्रयत्न करणं हे प्रत्येक गोष्टीमध्ये करू शकता. 1911 मध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं संसाधनाचे संवर्धन आणि कार्यक्षमता वाढवणं. कार्यक्षमता वाढवल्यामुळे संसाधनांची बचत होते, असं ते म्हणतात. आता कार्यक्षमता वाढवल्यामुळे संसाधनांची बचत होते, याचं एक साधं उदाहरण बघा की ड्रायव्हिंग कसं करावं, ड्रायव्हिंग कोणत्या स्पीडला करावं. प्रचंड स्पीडने ड्रायव्हिंग तुम्ही केलं तर पेट्रोलचा खप जास्त वेगाने होतो. तुम्ही लवकर पोचाल, पण तुम्हाला पेट्रोल जवळपास दुप्पट त्याच्यासाठी खर्च करावा लागेल. आता हे ज्याला माहिती आहे तो एका विशिष्ट वेगानेच जाईल, तर तो थोडासा उशिरा पोचेल, पण पेट्रोलमध्ये बरीच बचत त्याची होऊ शकेल. याला म्हणतात शास्त्रीय व्यवस्थापन. तर कार्यक्षमता वाढवल्यामुळे संसाधनांची बचत होते. आणि मगाशी मी म्हटलं तसं पूर, भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे झालेले नुकसान दिसते, परंतु चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे होणारे नुकसान दिसत नाही. म्हणजे ते नुकसान आहे असं वाटतच नाही लोकांना. पाऊस आला, शेतं सगळी पाण्याखाली बुडाली तर नुकसान झालेलं दिसतं. किंवा भूकंप झाला, बिल्डिंग्स पडल्या, कारखाना पडला, यंत्रसामुग्री उद्ध्वस्त झाली, काही स्फोट झाला आणि यंत्रसामुग्री उद्ध्वस्त झाली, माणसं मारली गेली, तर हे नुकसान जे आहे ते दिसण्यासारखं आहे. पण चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे होणारं नुकसान ते दिसत नाही. आता चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळे बरेच मानवी प्रयत्न व्यर्थ जातात. वेळ, पैसा, ताकद वाया जातं. सक्षम माणसं कमीत कमी खर्चात आणि वेळात चांगल्यात चांगले काम करू शकतात. कोणीतरी अतिबुद्धिमान माणूस जन्माला येईल किंवा आपल्या भाषेत बोलायचं झालं तर अवतार घेईल आणि आपले प्रश्न सोडवेल, असा विचार करण्यापेक्षा कामाच्या पद्धती सुधारणे गरजेचे आहे. उत्तम व्यवस्थापन हे शास्त्र आहे आणि ते सर्व मानवी कृतींना लागू पडते. कारखान्याच्या व्यवस्थापनाने कामगारांना काम करण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधून दिला पाहिजे. कामगारांना योग्य साधनं दिली गेली पाहिजेत. कामगारांना योग्य प्रशिक्षणही दिले पाहिजे. त्यांनी चांगले काम केले तर त्यांना बक्षीस दिले पाहिजे. म्हणजे व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यावर भर त्यांचा हवा,
तसं कामगारांनी चांगलं काम केलं म्हणजे मग त्यांना बक्षीस पण दिलं पाहिजे. टेलरनी त्यांचं जे शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडला त्याच्यासाठी बरेच कष्ट घेतलेले आहेत. ते स्टॉपवॉच आणि फूटपट्टी घेऊन कारखान्यामध्ये जाऊन बसायचे आणि दिवस दिवस कामगारांच्या कामाचं निरीक्षण करायचं, की एखाद्या कामगाराला हे काम करायला किती वेळ लागतो, तो कोणकोणत्या स्टेप्समधून जातो. स्टेप नंबर 1, 2, 3, 4, 5, 6. मग स्टेप नंबर 1ला 2 मिनिटं, 2ला 3 मिनिटं, 3 मिनिटं. या पद्धतीने त्याने नोंदणी केली आणि ह्या नोंदणीनंतर एकच काम 10 कामगारांना ते करायला लावायचे आणि 10 पैकी एका कामगाराचं काम हे कमीत कमी वेळेत आणि चांगल्या दर्जाचं होतं किंवा मटेरियल जे काही तो वापरतो ते सुद्धा कमीत कमी आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी ती पद्धत ही सगळ्यात चांगली पद्धत. त्यामुळे या कामासाठी ह्या एका कामगारांनी जे काही पद्धत वापरली आहे तीच सगळ्यांनी वापरावी. मग त्याच्यात आणखीन इम्प्रूव्हमेंट, त्याच्यात आणखीन सुधारणा या पद्धतीने टेलरनी एक एक प्रोसेस कारखान्यांमध्ये सेट करून दिली. म्हणून आपण म्हणतो की त्यांनी कामगारांच्या कामाचं अतिशय बारकाईने निरीक्षण केलं. कामगारांनी मशीनसारखे काम केल्यामुळे कामगारांची उत्पादन क्षमता वाढली. मशीनसारखे काम करावे लागल्यामुळे अर्थात काही कामगारांनी याला विरोध पण केला. प्रत्येक नव्या गोष्टीला त्याचं स्वागत करणारे जसे असतात तसं त्याच्यावर टीका करणारे पण असतात. नवी गोष्ट सहसा लोकांना पचत नाही, बदल सहसा लोक स्वीकारत नाहीत, सहजपणे स्वीकारत नाहीत. तर तेच टेलरच्या बाबतीमध्ये पण झालं. कारखान्याच्या व्यवस्थापकांना किंवा व्यवस्थापनाला त्याचा फायदा समजला, त्याने त्यामुळे टेलरचं कौतुक केलं, टेलरला डोक्यावर घेऊन नाचायला लागले. परंतु कामगारांना त्यांच्या जुन्या आळशी पद्धतीने केलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने केलेली त्यांची जी काही कामं होती ती सोडून नवीन काहीतरी शिकावं लागतं. त्यामुळे टेलरचा फारसा मार्ग त्यांना पसंत पडायचा नाही. तर कामगार संघटना आणि काही नेते यांनी त्याचा विरोध पण केला. परंतु अर्थातच नफा वाढत असल्यामुळे, कामाचा दर्जा चांगला होत असल्यामुळे टेलरचा मार्ग सगळीकडे स्वीकारला गेला. तर ही साधारणपणे टेलरची शास्त्रीय व्यवस्थापनाची पद्धत आहे. टेलरने तंत्रावर भर दिला. उपकरणं कोणती वापरावीत, प्रशिक्षण कसं असावं, कमीत कमी वेळेत कमीत कमी पैशामध्ये चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने चांगलं उत्पादन कसं करावं याच्यावरती भर दिला. पण त्यांनी मानवी स्वभाव, मानसिकता या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. तंत्र उत्तम असतं, तंत्र उत्तम असलं की फायदे होतात हे बरोबर आहे किंवा हे दिसून आलं प्रत्यक्षामध्ये. परंतु प्रत्येक वेळेला ते तसं होईलच असं नाही. आणि दुसरं असं की काही वेळेला अगदी प्रतिकूल परिस्थिती असली तरी काही उद्दिष्ट डोळ्यापुढे असतील तर माणसं अधिक चांगलं काम करू शकतात. हे एल्टन मेयो या दुसऱ्या एका प्रशासकीय विचारवंतांनी आपल्या प्रयोगांनी सिद्ध करून दाखवलं. आपण सुद्धा उदाहरणं बरीच बघितलेली आहेत की श्रीमंत माणसाचा मुलगा, सर्व फॅसिलिटीज त्याला अवेलेबल आहेत. एक घरामध्ये एक वेगळी स्टडी रूम आहे, एक वेगळा कॉम्प्युटर आहे, AC आहे, शांत असं वातावरण आहे, अगदी रूम साऊंडप्रूफ पाहिजे तर साऊंडप्रूफ करून दिली जाईल, शिकवायला शिक्षक आहेत, इंटरनेट फॅसिलिटी आहे, तो वाटेल तो रिसर्च त्याच्या पद्धतीने करू शकतो. परंतु एवढ्या सगळ्या सुखसोयी असताना सुद्धा
तो मुलगा यशस्वी होईलच असं नाही. कारण त्याला सुखसोयी असल्यामुळे कदाचित काही करण्याची प्रेरणा फारशी मिळणार नाही. आहे ते आयुष्य चांगलं आहे, तर त्याच्यामध्ये अ, सुधारणा करण्याची काही गरज नाहीये. तर धडपड कशासाठी करा, असं सुद्धा त्याला वाटू शकतं. याच्या उलट घरामध्ये धड लाईट नाहीये, खायला अन्न नाहीये, पैसा नाहीये, साधनं कुठलीही नाही, कॉम्प्युटर हाताशी नाही, तो कोणाकडनं तरी मागून घ्यावा लागतो किंवा कोणाचा तरी जाऊन त्याच्या घरात बसून वापरावा लागतो. पुस्तकं दुसऱ्याची वापरावी लागतात. हलाखीची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतला मुलगा कदाचित चांगलं काम करू शकतो, कारण त्याच्या डोक्यामध्ये एक ध्येय आहे आणि मग तो सर्व परिस्थिती जुळवून घेऊन जास्तीत जास्त चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा त्याच्या हातून कदाचित चांगलं काम होऊ शकतं. तर मेयोनी मानवी संबंधांवर अधिक भर दिला आणि ह्युमन रिलेशन्स थिअरी म्हणजे मानवी संबंधांचा सिद्धांत त्यांनी मांडला. म्हणजे टेलरचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत आणि त्याच्याबरोबर विरुद्ध शास्त्रीय व्यवस्थापन ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा मानवी संबंधांचा विचार झाला पाहिजे, असं आग्रही मत मांडणारा एल्टन मेयो. तर आता या लेक्चरच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला मेयो संबंधाने काही अभ्यास करायचा आहे. टेलरने तंत्रावरती भर दिला, शास्त्रीय व्यवस्थापनावरती भर दिला. त्याच्या नेमकं विरुद्ध एल्टन मेयो या मुळात मानसशास्त्रज्ञ असलेल्या प्रशासकीय विचारवंतांनी मानवी संबंधांवर अधिक भर दिला. एल्टन मेयो हे मूळचे ऑस्ट्रेलियन. 1880 त्यांचा जन्म झाला, 1949 मृत्यू. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचं शिक्षण झालं. तिथेच त्यांनी सुरुवातीला प्राध्यापकी केली मानसशास्त्र या विषयामध्ये आणि नंतर ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. अमेरिकेत आल्यानंतर त्यांनी औद्योगिक समाजशास्त्र इंडस्ट्रियल सोशॉलॉजी या विषयाचा मुख्यतः अभ्यास केला, अध्ययन आणि अध्यापन केलं. 1926 ते 1947 या काळामध्ये ते हार्वर्ड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्कूलमध्ये होते. हार्वर्ड स्कूल ही जगप्रसिद्ध स्कूल आहे, जगप्रसिद्ध विद्यापीठ आहे आणि तिथून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये मूळ अत्यंत चांगल्या प्रकारचं संशोधन आजपर्यंत होत आलेलं आहे. तर तिथे यांनी आपल्या कारकिर्दीची अत्यंत महत्त्वाची 1926 ते 1947ची जवळपास 20-21 वर्ष तिथे त्यांनी घालवली. ह्युमन प्रॉब्लेम्स ऑफ अन इंडस्ट्रियल सिव्हिलायझेशन 1933 प्रसिद्ध झालेलं त्यांचं पुस्तक, हे अतिशय प्रसिद्ध पुस्तक किंवा त्यांचं गाजलेलं पुस्तक असं म्हणता येईल. त्यांचे काही कोटेशन्स बघा, म्हणजे त्यांचा भर कशावरती होता आणि त्यांचा कल कशाकडे होता ते लक्षात येईल. इफ our social skills, that is our ability to secure cooperation between people, had advanced step by step with our technical skills, there would not have been another European war. म्हणजे आपले टेक्निकल स्किल्स वाढत गेली, तांत्रिक कौशल्य वाढत गेलं, पण त्या मानाने आपली सामाजिक कौशल्य म्हणजे काय, द ॲबिलिटी टू सिक्युअर कोऑपरेशन बिटवीन पीपल, लोकांच्यामध्ये एकमेकांच्यामध्ये सहकार्य असणं, एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती असणं, ही गोष्ट आपण साध्य करू शकलो नाहीत. याच्यासाठी काय लागतं, तर सोशल स्किल्स लागतात. म्हणजे दुसऱ्याकडून सहकार्य मिळवायचं तर दुसऱ्याला समजून घेता आलं पाहिजे,
त्याला समजेल अशा भाषेमध्ये त्याच्याशी बोललं पाहिजे. त्याला खुश ठेवता आलं पाहिजे. त्यानी सुद्धा तुम्हाला खुश ठेवलं पाहिजे, तर तुमच्या दोघांचे संबंध वाढणार आहेत. तर ही जी आहेत ही सोशल स्किल्स आहेत. आपण फक्त तांत्रिक कौशल्यांकडे लक्ष दिलं आणि सोशल स्किल्स दुर्लक्षित केली, त्याच्यामुळे युरोपमध्ये युद्ध झाली. जर आपण तांत्रिक कौशल्याबरोबर सामाजिक कौशल्यांवरही भर दिला असता, तर कदाचित युद्ध टाळता आली असती. माणसांचे परस्पर संबंध आणि एकमेकांचं सहकार्य, एकमेकांवरचं प्रेम, त्याच्यामुळे जग कसं बदलू शकतं असा याच्यावरती त्यांचा खूप ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांचं पुढचं वाक्य बघा, वन फ्रेंड, वन पर्सन who is truly understanding, who takes the trouble to listen to us as we consider our problem, can change our whole outlook on the world. एक मित्र किंवा एक कोणीतरी व्यक्ती जर तुमचं गाऱ्हाणं किंवा तुमचा काही प्रश्न आहे, तुमची काही समस्या आहे, तर ती मन लावून ऐकते आहे, त्याच्यावर काहीतरी विचार करते, ते काहीतरी तुम्हाला त्याच्याबद्दल सुचवते आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही एकटे असाल, तर तुम्हाला कदाचित जगाची भीती वाटेल. तुम्हाला सगळे प्रश्न कठीण वाटायला लागतील, न सुटणारे वाटायला लागतील. हेच जर तुम्ही तुमची समस्या एखाद्या मित्रापुढे जाऊन मांडली, त्याने ती मनापासून ऐकली, त्याच्यावर काही सजेशन्स दिल्या, तर तुमचं मन हलकं होतं आणि तुम्हाला जग जिंकल्याचा भास होतो. म्हणजे आपण वाटेल ते करू शकतो हा आत्मविश्वास मिळतो. म्हणजे मित्र असणं हे किती महत्त्वाचं आहे हे याच्यातून स्पष्ट होतं. एल्टन मेयोने एक प्रयोग केला, हॉथॉर्न एक्सपेरिमेंट या नावाने तो प्रयोग प्रसिद्ध आहे. हॉथॉर्न हे शिकागोमधलं एक सबर्बन एरिया, उपनगर आहे आणि तिथे वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी नावाच्या कंपनीच्या फॅक्टरीमध्ये, टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये त्यांनी सलग काही काळ, काही वर्ष हे प्रयोग चालवले. अनेक प्रकारचे प्रयोग त्याच्यामध्ये केले, पण आपण साधारण त्याचा सार कसा होतं, काय होतं ते बघूया. त्यांनी एक ग्रुप निवडला, म्हणजे कर्मचाऱ्यांचे मुख्यतः 2 ग्रुप केले. तर एका ग्रुपला व्यवस्थित सगळ्या फॅसिलिटीज दिल्या, उजेड भरपूर होता, कामाच्या ठिकाणी सगळी म्हणजे जागा भरपूर आहे आणि व्यवस्थित फॅसिलिटीज दिल्या. आणि दुसऱ्या एका ग्रुपला थोडं अडचणीत काम करायला सांगितलं. उजेडही पुरेसा नव्हता. टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट करायचं म्हणजे किती बारीक काम असतं, तुम्हाला साधारण अंदाज असेल. ते जे छोटे छोटे वायर्स जोडायच्या एकमेकाला, तर ते बारीक स्वरूपाचं काम आहे. ते करण्यासाठी चांगला उजेड, मोकळी जागा हे सगळं आवश्यक आहे. पण त्या ग्रुपला सांगितलं गेलं की तुमच्यावरती एक आंतरराष्ट्रीय प्रयोग करण्यात येत आहे आणि कठीण परिस्थितीमध्ये माणसं कशी चांगलं काम करू शकतात हे तुमच्या ग्रुपच्या कामावरून सिद्ध होणार आहे. 6 महिन्यानंतर असं लक्षात आलं आकडेवारीवरून की जो पहिला ग्रुप होता त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे ज्याला चांगल्या फॅसिलिटी दिल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन अडचणीत काम करणाऱ्या ग्रुपनी करून दाखवलं. याचं जेव्हा आणखीन विश्लेषण केलं तेव्हा असं लक्षात आलं की दुसऱ्या ग्रुपनी अडचणीत किंवा फारशी चांगली परिस्थिती कामाच्या ठिकाणची नसताना सुद्धा चांगलं काम कसं केलं, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचं टीम स्पिरिट निर्माण झालेलं होतं. तर एल्टन मेयोचा भर मुख्यतः याच्यावरच आहे की कामाच्या ठिकाणी
कामाचं तंत्र चांगलं असणं किंवा जी इक्विपमेंट्स आहेत, जी अवजारं आहेत, ती चांगलं असणं, व्यवस्थापन चांगलं असणं, हे ठीक आहे, हे गरजेचं आहे. पण त्याच्या पलीकडे तिथे एक माणसांचा समूह काम करतो. प्रत्येक माणसाचं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यामध्ये मग परस्पर संबंध निर्माण होतात आणि ते जर चांगले असतील, एकमेकांशी सहकार्य करण्याची भावना असेल, सगळ्यांच्यामध्ये एक टीमची भावना असेल, तर ते कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा काम करू शकतात. पहिल्या ग्रुपला व्यवस्थित सगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, पण त्यांच्यामध्ये इंटरपर्सनल रिलेशनशिप जे आहे, ग्रुप रिलेशनशिप जे आहे, ते काही फार डेव्हलप झालेलं नाही आहे किंवा त्यांच्यासमोर असं काही उद्दिष्ट नाही आहे. तर दुसऱ्या ग्रुपला अडचणीत काम करायला सांगितलं आहे आणि हे सांगितलं आहे की तुमच्यावरती एक आंतरराष्ट्रीय प्रयोग करण्यात येणार आहे. मग आपोआपच त्यांच्यामध्ये एक टीम स्पिरिट निर्माण झालं आणि एक उद्दिष्ट सगळ्यांचं समान उद्दिष्ट होतं आणि मग त्याच्यामुळे त्यांनी धडपड करून प्रयत्नपूर्वक यश संपादन केलं आणि दुसऱ्या ग्रुपपेक्षा चांगलं उत्पादन करून दाखवलं. आपल्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल पण असंच म्हणतात की भारताचं स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला मिळालं, त्याच्या आधी जी एकात्मता, जी अखंडता भारतामध्ये होती, ती टिकवून ठेवणं पुढे थोडंसं कठीण काम आहे, हे त्यावेळच्या नेत्यांना जाणवलेलं होतं. कारण 47 पूर्वी एक समान शत्रू होता, ते म्हणजे ब्रिटिश. आणि मग आपले अंतर्गत मतभेद विसरून सगळे त्याच्या विरुद्ध लढायला तयार होते आणि मग त्याच्यामुळे आपण स्वातंत्र्य मिळवू शकलो आणि एक मोठं यश संपादन करू शकलो. आणि म्हणून त्याच्यानंतर 47 नंतर असा काही शत्रू शिल्लक राहिला नाही. मग दुसरी उद्दिष्ट समोर ठेवावी लागतील. राष्ट्र बांधणीची प्रक्रिया त्याला म्हणतात. तर ही राष्ट्र बांधणीची प्रक्रिया जाणीवपूर्वक करावी लागते. लोकांच्या पुढे उद्दिष्ट उभी करावी लागतात. लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात आणि ते जमलं की राष्ट्र उभं राहू शकतं, एक भक्कम राष्ट्र निर्माण होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण प्रशासनाचे 3 सिद्धांत या पाठामध्ये पाहिले. पहिला पाहिला होता तो मॅक्स वेबरचा सिद्धांत. वेबर प्रशासनाच्या रचनेच्या एक प्रकारे प्रेमात पडलेला होता. त्याचा काळाला अनुसरून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आपण हे बघितलं होतं की त्याच्या आधी जी काही व्यवस्था होती ती सरंजामशाहीची व्यवस्था होती आणि त्याच्यामध्ये गुणवत्तेला काडी इतकी किंमत नव्हती. त्यामुळे गुणवत्तेला किंमत देणारी व्यवस्था, कामाचं व्यवस्थित विभाजन, जबाबदारीचं व्यवस्थित वाटप, प्रशिक्षण, पद आणि पदाधिकारी यांना वेगळं करणं, हे सगळे गुणधर्म किंवा त्याच्यामधलं सातत्य, व्यवस्थेमधलं सातत्य, स्थिरता, हे सगळं वेबरला आवडलेलं दिसतं. त्याच्यामुळे वेबरनी 3 प्रकार सांगितलेले होते ऑथॉरिटीचे. त्याच्यामध्ये पहिला होता तो पारंपरिक. दुसरं पारंपरिक याचं उदाहरण आपण बघितलं होतं कुटुंब किंवा एखादी जमात, ट्राईब आणि टोळीचा प्रमुख त्या. त्याच्यानंतर इंग्लंडचा राजा किंवा ख्रिश्चन चर्च किंवा कुठलाही धार्मिक संस्था तुम्ही म्हणाल तर त्याला एक परंपरेचा आधार असतो, परंपरेने मिळालेली ऑथॉरिटी. त्याच्यानंतर चॅरिस्मॅटिक ऑथॉरिटी, चॅरिस्मा. चॅरिस्मा अरेबिकवरून इंग्रजीमध्ये आलेला शब्द. करिश्मा तुम्ही शब्द ऐकला असाल, त्याच्यावरून चॅरिस्मा. एखाद्याचा करिश्मा असं म्हणतो आपण. करिश्मा हे नाव पण आहे, तुम्हाला माहिती आहे.
तर करिश्मा याचा अर्थ त्याचा काही चमत्कार म्हणा किंवा त्याचा प्रभाव, तर ते इंग्रजीमध्ये चॅरिस्मा, चॅरिस्मॅटिक ऑथॉरिटी, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला वलयांकित अधिकार असं म्हटलं आहे. वलय एखाद्या व्यक्तीभोवती असतं, ते निर्माण होतं, ते का आणि कसं होतं त्याला काही नियम नाही आहेत, एक विशिष्ट साचेबद्ध अशी पद्धती नाही आहे. ते पुन्हा तसंच्या तसं दुसऱ्या माणसाभोवती तयार करता येईल का, त्या माणसाच्या मुलाभोवती ते तयार होईल का, नाही सांगता येत. कदाचित होईल सुद्धा, बऱ्याच वेळेला ते होत नाही. आपण गांधींचं आणि त्यांच्या मुलाचं उदाहरण पाहिलेलं होतं. कित्येक मोठ्या नेत्यांचं उदाहरण आपण पाहिलं. तुर्कस्तानच्या केमाल पाशाचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. तर हे सगळे जे आहेत ते चॅरिस्मॅटिक ऑथॉरिटी, म्हणजे ते हयात असताना लोक त्यांना देव मानतात. त्यांना माहीत असतं की आपण देव नाही आहे, आपण इतर सामान्य माणसांसारखेच आहोत, पण लोक आपल्याला देव मानतायत हे सगळ्याची जाणीव त्यांना असते आणि त्याच्या आधारावरती मग ते निर्णय घेत जातात. एखादा चुकीचा निर्णय जरी त्यांनी घेतला तरी लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. आणि मग आता तो चॅरिस्मा तुम्हाला आपले आत्ताचे पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये पण काही प्रमाणामध्ये जाणवतो. 2 इलेक्शन्समध्ये त्यांचा प्रभाव, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अगदी स्पष्ट जाणवला. आणि चॅरिस्मॅटिक ऑथॉरिटी ही सगळ्यात अस्थिर व्यवस्था असं वेबर मानतो. आणि तिसरा प्रकार त्यांनी सांगितला तो म्हणजे रॅशनल लीगल, वैधानिक. आणि मग ही सगळ्यात स्थिर व्यवस्था हीच वेबरला अपेक्षित असलेली प्रशासकीय व्यवस्था. दुसरा सिद्धांत आपण पाहिला तो टेलरचा, तो शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. म्हणजे टेलरच्या मतानुसार प्रशासनातल्या सगळ्या समस्यांवरचा एकमेव रामबाण उपाय ते म्हणजे शास्त्रीय पद्धतीने केलेलं व्यवस्थापन. त्याच्या म्हणण्यानुसार फार वेगळं काही करायचं नाही आहे, फार मोठ्या चमत्काराची अपेक्षा नाही आहे. कोणीतरी अवतार पुरुष किंवा अवतार धारण करून कोणीतरी येईल आणि सगळ्या समस्या सोडवेल असा विचार करत बसण्याची पण गरज नाही आहे. जे काम तुम्ही करता ते अधिकाधिक शास्त्रीय पद्धतीने त्याच्यामध्ये संशोधन करा. मग त्याच्यात वापरली जाणारी अवजारं बदला, त्याच्यात वापरला जाणारा कच्चा माल, काम करण्याच्या पद्धती बदलत राहा, त्याच्यात जाणारा वेळ मोजत राहा, त्याच्यातली क्वालिटी तपासून पहा आणि जे चांगल्यात चांगला मार्ग तुम्हाला सापडेल तो तुम्ही रूढ करा. आणि फक्त कारखान्यातच नाही तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय व्यवस्थापन असेल तर सगळ्या समस्या सुटत जातील असा टेलरचा विश्वास होता. टेलरनी जे प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट म्हणून पुस्तक लिहिलं आहे ते आता अवेलेबल आहे. प्रोजेक्ट गटेनबर्ग नावाची जी साईट आहे, मागे तुम्हाला मी त्याच्याबद्दल कधीतरी बोललो होतो, तर त्या प्रोजेक्ट गटेनबर्गच्या साईटवरती हे पुस्तक उपलब्ध आहे. ते डाउनलोड करा, प्रिंट करा आणि तुमच्याजवळ एक कॉपी ठेवा, वाचा. मोबाईलवरती तुम्ही वाचत असाल तर ईपब नावाचा एक फॉर्मॅट आहे. तर ईपब मुद्दाम हे ई बुकसाठी तयार केलेला फॉर्मॅट आणि मोबाईलमध्ये पण तुम्हाला तो सहज वाचता येतो. अर्थात ईपब प्रिंटिंगसाठी वापरता येत नाही. प्रिंटिंग पाहिजे असेल तर तुम्हाला HTML किंवा PDF तुम्ही डाउनलोड करा. तर तिन्ही प्रकारे किंवा अगदी साधं टेक्स्ट व्हर्शनसुद्धा तिथे अवेलेबल आहे. 4 पैकी कोणत्याही प्रकारचं पुस्तक तुम्ही, कोणत्याही प्रकारातलं पुस्तक तुम्ही डाउनलोड करून पहा आणि जरूर वाचा. त्याच्यानंतर आपण आत्ता पाहिलं अलीकडे, शेवटी पाहिलं ते मेयो, एल्टन मेयो, ऑस्ट्रेलियन मानसशास्त्रज्ञ. त्याची अर्धी कारकीर्द ऑस्ट्रेलियामध्ये गेली
आणि त्याच्यानंतर तो अमेरिकेमध्ये स्थायिक झाला आणि साधारणपणे 1926 ते 1947 अमेरिकेमध्ये होता. 47 दरम्यान तो अमेरिकेत होता. हार्वर्ड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन स्कूलमध्ये तो शिकवत होता आणि मग तिथे त्यांनी इंडस्ट्रियल सोशॉलॉजीवरती भर दिला मोठ्या प्रमाणावर. आणि त्याचा भर किंवा त्याचा मुद्दा टेलरच्या बरोबर विरोधी होता. टेलरनी जे काही मांडणी केली ते शास्त्रीय व्यवस्थापन, उपकरणं चांगली वापरणं, कच्चा माल चांगला, पद्धती चांगल्या, कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं काम, हे सगळं टेलरच्या डोक्यामध्ये होतं. तर एल्टन मेयोनी मानवी संबंध किती महत्त्वाचे आहेत ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आता याच्या संदर्भात मला एक जाता जाता उदाहरण आठवतंय, तर ते तुम्हाला मी सांगेन. अच्युत गोडबोले नावाचे सॉफ्टवेअर इंजिनियर बेसिकली, पण अगदी हरहुन्नरी माणूस आहे. मोठे लेखक आहेत, बरीच पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर संगीतामधले तज्ज्ञ आहेत. एकेकाळी अगदी टोकाच्या डाव्या चळवळीमध्ये त्यांनी काम केलं. त्यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलं आहे की सर्व प्रकारची व्यसनं त्याच्यातून ते गेले, व्यसनाधीनता अनुभवली पूर्णतः. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग शिकले, मॅनेजमेंट शिकले, असा चतुरस्त्र माणूस. तर त्यांना आलेला एक अनुभव त्यांनी सांगितलेला होता. त्यांच्या मुलाखती पण यूट्यूबवरती बऱ्याच उपलब्ध आहेत, दूरदर्शनवरती, इतर चॅनल्सवरती पण होतात. तर त्यांनी एक सांगितलेला अनुभव, ते व्यवस्थापक होते एका सॉफ्टवेअर टीमचे, आणि अचानक एक जो अत्यंत महत्त्वाचा दुवा होता त्यांच्या त्या चाललेल्या प्रोग्रॅममध्ये, एक जो प्रोजेक्ट चाललेला होता त्या प्रोजेक्टमधला एक इंजिनियर अचानक म्हणाला की मला काही कारणास्तव नोकरी सोडावी लागते. आता इथे मॅनेजर पुढे ऑप्शन्स बरेच होते. त्याने त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची धमकी तो त्याला देऊ शकला असता. कायदेशीर जेवढं त्याला अडवता येते तेवढं तो अडवू शकला असता, किंवा त्याचा पगार जप्त म्हणजे कमी केला असता, परत द्यायला लावला असता, बरंच काही करता आलं असतं. कायदेशीर जे काही आहे नोंदवलेलं किंवा तरतूद आहे त्याप्रमाणे त्याला करता आलं असतं त्याच्या जागी, आणि किंवा दुर्लक्ष पूर्णपणे करून टाकलं असतं की ठीक आहे, तू नाही तर दुसरे आणखीन 1000 येतील. पण त्याचं महत्त्व होतं. म्हणजे त्या माणसाला ज्या पद्धतीने ते काम करता येत होतं त्या पद्धतीने दुसरा करेलच अशी खात्री नव्हती, आणि लगेचच असा कोणी मिळेल याची खात्री नव्हती. तर यांनी एक दुसरा मार्ग अवलंबायचा ठरवला. त्याला केबिनमध्ये न बोलवता तो त्याच्या डेस्कवरती गेला. व्यवस्थापक म्हणजे सिनियर माणूस आहे, तर सहसा सिनियर माणसं तिथे जात नाहीत, पण तो तिथे गेला. त्यांनी इन्फॉर्मली त्याच्याशी बोलायला सुरुवात केली, त्याची चौकशी केली, आणि हळूहळू त्याच्याकडून काही काढून घेण्याचा, की का नोकरी सोडतोय, खरं कारण काय आहे. तर त्याला त्यांनी सांगितलं की मद्रासमध्ये माझी एक बहीण आहे. मद्रास म्हणजे आताचं चेन्नई ज्याला म्हणतो आपण. तर चेन्नईमध्ये माझी एक बहीण आहे आणि ती कॅन्सरनी आजारी आहे. तिची ट्रीटमेंट किंवा तिच्याकडे बघायला तिथे कुणी नाही, त्याच्यामुळे मला सोडून जावं लागतं. मग तो म्हणाला ठीक आहे, चेन्नईमध्ये माझे असे असे डॉक्टर ओळखीचे आहेत, हे मित्र ओळखीचे आहेत, मी आत्ताच्या आता तुझी व्यवस्था करू शकतो. त्यांनी लगेच फोन लावले, आणि मग त्याचे चांगले कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे लोकांनी लगेच पुढच्या कारवाईला तिथल्या सुरुवात पण केली. म्हणजे त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली, तिला ट्रीटमेंट, म्हणजे तिच्या घरी लोक गेले, तिला घेऊन डॉक्टरांच्याकडे गेले. म्हणजे हा ऑफिसमधून संध्याकाळी बाहेर पडायच्या आत बऱ्याच काही हालचाली होऊन गेलेल्या होत्या. हा मॅनेजरनी त्याच्या नोकरीबद्दलचा विषय त्याच्यापुढे काढलाही नाही. फक्त त्याच्या बहिणीला जेवढी शक्य होती तेवढी मदत केली. त्याला सांगितलं की तू 4-5 दिवस रजा घे आणि जाऊन ये, भेटून ये, व्यवस्था काय होतीये ते बघून ये,
आणि मग सोडायचं की नाही सोडायचं तू ठरव शेवटी. मग तो 4-5 दिवस रजा घेऊन आला. रजा घेऊन मद्रासला गेला. तिकडे त्यांनी त्याचे बहिणीची सगळी व्यवस्था पाहिली आणि मग परत आला आणि म्हणाला, की तुम्ही खूप माझ्यावरती मोठे उपकार केलेत. माझे बरेच प्रश्न सुटले. माझ्या बहिणीचं आता म्हणजे प्रकृती पण बरीच सुधारायला लागली आहे. चांगली ट्रीटमेंट आणि वेळेवर मिळाल्यामुळे. पुढे काय होईल डॉक्टरांना पण माहिती नाही. कोणालाच खात्री देता येत नाहीये. पण थोडी आशा निर्माण झाली आहे. पण काही झालं तरी मला तिच्याकडे जावं लागेल. हे नोकरी तर मला इथे करता येणार नाही. आणि त्यावेळेला एवढं ऑनलाईन नोकरी करणं वगैरे इतका प्रकार नव्हता. एक 15-20 वर्षापूर्वीचा प्रकार आहे. गोष्ट आहे. तर इतका सोयी नव्हत्या त्यावेळेला. पण तो म्हणाला, की तुम्ही जे माझ्यासाठी केलं ते लक्षात घेता हा प्रोजेक्ट मी अर्धवट नाही सोडणार. मला शक्य तेवढं मी पूर्ण करीन, रात्रंदिवस बसून करीन आणि माझ्यासारखाच दुसरा माणूस तुम्हाला मिळवून देईन आणि मगच मी सोडेन. मॅनेजरचं काम, उद्दिष्ट पूर्ण झालं. त्यांनी कर्मचाऱ्याचं पण भलं केलं आणि कंपनीचं पण त्याच्यामुळे भलंच झालं, फायदाच झाला. याला म्हणतात ह्युमन रिलेशन्स. एल्टन मेयोच्या जीवनातला एक अनुभव आहे. मी एका कंपनीमध्ये असंच टेलरिझमच्या ते मागे लागलेले होते. टेलरिझमवरती आपण टीका करत नाहीये, पण जेव्हा एखाद्या तत्वाचा अतिरेक केला जातो त्यावेळेला मग त्याचे तोटे पण व्हायला लागतात. तर टेलरिझमच्या आहारी जाऊन त्या कंपनीमध्ये कामगारांच्याकडून अक्षरशः कामगारांचा छळ केला जात होता. म्हणजे विश्रांती फारशी नाही, ठराविक काम झालंच पाहिजे. मशीन तुम्ही त्याला विशिष्ट फ्युएल किंवा विशिष्ट काय जे काही व्यवस्था असते ती केलीत, तर ते मशीन एका वेळेला न थकता 8 तास, 10 तास, 50 ताससुद्धा काम करू शकतं. पण माणसं तशी काम करू शकत नाहीत. पण यांनी इथे माणसांकडनं तशी काम करण्याची अपेक्षा बाळगली. सुट्ट्या त्यांच्या कमी केल्या, मोकळा वेळ कमी ठेवला आणि मग त्याच्यामुळे त्यांचा अनेक प्रॉब्लेम्स सुरू झाले. सायकॉलॉजिकल, फिजिकल प्रॉब्लेम्स सुरू झाले आणि मग नोकर गळतीचं पण प्रमाण सुरू झालं. लोक नोकऱ्या सोडायला लागले. मग तिथे एल्टन मेयोला बोलावलं गेलं. मेयोनी ते सगळं पाहिलं आणि सांगितलं, की थोडीशी विश्रांतीची सगळ्यांना गरज आहे. तर इमिजिएटली जो रजा मागतोय त्याला द्या. ज्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्याला इमिजिएट रिलीव्ह करा. त्याला त्याचा पूर्ण पगार द्या आणि कामाचा बोजा थोडासा कमी करा. थोडी गॅपमध्ये ठेवा आणि थोडा टेन्शन त्यांच्या कामावरचं जर तुम्ही कमी केलंत, तर तुम्हाला त्याचा फायदा किंवा फरक जाणवेल. काही महिन्यामध्ये तो फरक अगदी स्पष्ट जाणवला. कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरचा ताण नाहीसा झाला. त्यांना योग्य ती विश्रांती मिळाली आणि मग त्याच्यामुळे काम ते आणखीन दुप्पट वेगाने करायला लागले किंवा उत्साहाने करायला लागले. याला म्हणतात ह्युमन रिलेशन्स. तर प्रशासनासंबंधीचे हे 3 वेगवेगळे सिद्धांत आपण पाहिले. तर इथे हा चॅप्टर आपला पूर्ण झाला.